संत श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग ओवी क्रमांक 201 ते 224 अर्थासहित श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः. कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस कौरव पांडवाचं युद्ध होऊ लागलेलं होतं तेव्हा ज्या भगवान श्रीकृष्णाची धावा केल्यानंतर अर्जुनानं जेव्हा अर्जुनाचा सारथी भगवान श्रीकृष्णानं झाले, जेव्हा दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा करून जेव्हा युद्ध करू लागले तेव्हा त्या अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला सांगू लागले की अशा असणारा श्रीकृष्णा, हे माझे सगळे सोयरे गुरु मित्र बंधू आहेत, मी युद्ध करणार नाही म्हणलं. तेव्हा ते भगवान श्रीकृष्णाला सांगू लागले, अरे हे धर्मयुद्ध आहे, हे धर्मयुद्ध केलंच पाहिजे. जसं आंधळा माणूस आहे त्याला रात्रंदिवस कळते का, कळणार नाही म्हणलं, तसं तुला हे आंधळ्यासारखं तू का करू लागला आहेस म्हणलं. आज युद्ध करू शकत नाही म्हणलास तर मोठ्या मोठ्या योद्धाला सुद्धा तू जिंकलेला आहेस, पण आज तू हे संशय का करू लागला आहेस म्हणलं युद्ध करणार म्हणून. हे संशय एवढं जगात मोठं पातक कोणतं नाही, म्हणून संशय तू करू नको, युद्ध तू कर असं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले. तेव्हा भगवान अर्जुन म्हणू लागले की देवा, मला हे संशय आलेला आहे, म्हणून प्रथम मला या संशयाचा त्याग कर देवा. पहिले ह्याला संशयालाच आहे ती जिंकलं पाहिजे, हे युद्ध करावं का करू नये हे मला काही कळेनासं झालेलं आहे असं जेव्हा अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागलं आहे. जेव्हा ज्या अर्जुनाचा युद्ध मी या कौरवासोबत करणार नाही म्हणून अज्ञानाचा अंधार गडद पडलेला होता, तेव्हा मनात वेगाने वाढतो, म्हणून शास्त्रावरील श्रद्धेचा मार्ग पुसला जातो. मग हा हृदयात मावत नाही, तेव्हा तो सद्विचाराला बुद्धीला हे व्यापून टाकतो. त्यावेळी त्या संशयी पुरुषाला त्रैलोक्य संशयात्मक भासते, ती कोठेही गेला तरी त्याला विश्वासाने काही दिसत नाही. म्हणून ज्या माणसाला जर संशय झालं तर संशय एवढं घोर पातक जगात कोणतंही नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागले, म्हणून सद्विचार बुद्धीला हे संशय असणारे व्यापून टाकते म्हणलं. त्याला स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये बी गेलं तर संशय आल्यानंतर ते युद्ध करणार नाही. तुला संशय येऊ लागलेला आहे तर संशय एवढं घोर महापातक कोणतंच नाही, म्हणून ते युद्ध करण्यासाठी संशय करू नको म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. मग हा संशय जरी मनुष्याच्या ठिकाणी कितीही जर प्रबळ वाढला पण त्या एका उपायाने जिंकता येते म्हणजे, कारण त्याच्या हातामध्ये, ज्या माणसाच्या हातात ज्ञानाची तलवार आहे तर त्या संशयाला जिंकून तो माणूस तरू शकतो. म्हणून तो मग त्या ज्ञान तलवारीने संशयाचा पूर्ण नष्ट होतो आणि दोष जेवढा आहे तेवढे दोष पूर्ण नाहीसे होऊन तुला ज्ञानमय तो पुण्यवान बनतो म्हणलं. यासाठी अर्जुना, तू ह्या कौरवाबरोबर युद्ध करणार नाही म्हणून जे मनामध्ये संशय आणलास आणि संशय आणायला पाल बनवान बनविलास आणि युद्ध करायचं सोडून दिलास, त्यामुळं तू संशय सोडून दे, युद्धाला तयार हो. हासा असणारा जे सर्व जगाचा पिता आणि ज्ञानाचा कृपासागर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, तेव्हा हे संजयानं धृतराष्ट्राला सांगितलं की कुरुक्षेत्रावरली कहाणी अशी झालेली आहे. तेव्हा श्रीकृष्णाच्या मागील आणि पुढे बोलण्याचा विचार करून अर्जुन काय प्रश्न करणार आहे ते कथा पुढं ऐकावं लागेल असं संजयानं धृतराष्ट्राला म्हणू लागले. त्या कथेचा पूर्वपार संबंध अनुभवाच्या समृद्धीने आणि रसाच्या उत्कर्षाने पुढे सांगण्यात येईल. ज्याच्या चांगलेपणावर 8 रसाची ओवाळणी करावी, जो या विश्वात सज्जनांच्या चातुर्याचा विसावा, तो शांतरस पुढील कथित नाविन्यपूर्ण प्रगट होईल. श्रोते हो, जे सागरापेक्षा मोठं आहे आणि अर्थाने ओतमलेले आहे असे ते मराठी बोल ऐका, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जसं सूर्यबिंब केवळ बचके एवढे दिसते पण त्याच्या प्रकाशात त्रैलोक्यही अपुरेस पडते, त्याप्रमाणे शब्द लहान आणि मराठी भाषेतील असले तरी त्यांची अर्थव्यापकता अनुभव घेऊन पाहावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सूर्य लहान दिसतो आणि एखाद्या वेळेस जर एका टोपल्यामध्ये पाणी झालं तर त्या पाण्यामध्ये दिसतो, पण ह्या सूर्य एवढं सामर्थ्यवान आहे की स्वर्ग मृत्यू पाताळाला उजेड देतो म्हणलं. एवढं म्हणून ह्या गीतेमधल्या शब्दाला लहान म्हणून नये म्हणलं. ह्या मराठी भाषेतील शब्द जरी लहान असतील तर ते सूर्याच्या प्रकाशासारखे मोठे व्यापक आहेत, म्हणून याचा अनुभव घ्यावं असं भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला म्हणू लागले. म्हणून अथवा याचकाच्या याचनेप्रमाणे जसा कल्पवृक्ष फळ देतो
तसाच या मराठी शब्दाचा व्यापकपणा श्रोत्यांच्या अपेक्षित अर्थाला व्यापणार आहे, तरी याकडे लक्ष द्या. तेव्हा भगवान श्रीकृष्णांना अर्जुनानं म्हणू लागले की कल्पवृक्षाचं झाड आहे, कल्पवृक्षाचं झाड, त्या झाडाखाली बसल्यानंतर मागणाऱ्यानं जे मागलं ते देतो म्हणलं. तसं हे गीता ज्या माणसानं ऐकलेलं आहे त्याचा अर्थ ऐकलेला आहे, तर गीता मनोभावे ऐकले तर आपण काय मागले ते आपण गीता देऊ शकते, म्हणून याकडे लक्ष द्या आणि गीता ऐका असं ज्ञानेश्वर महाराजांना श्रोते लोकांना म्हणू लागले. हे असो, या संदर्भात काय अधिक सांगावे. जे जाणकार जे ज्ञानी श्रोते आहेत म्हणलं गीतेचं महत्त्व काय सांगावं, ते ज्ञानी श्रोते आहेत, ते आपोआपच ते गीता काय ते समजून घेतात आणि गीता ऐकण्याकडे लक्ष देतात. असं असणार त्यासाठी गीता ऐका, गीता ऐकण्याचं फलश्रुती अशी आहे असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणू लागले की जसं एखादी स्त्री लावण्य गुण आणि कुळ आहे आणि ती सर्व गुणांनी संपन्न आहे आणि ती पतिव्रता आहे, त्यांच्याप्रमाणे माझ्या बोलण्यात साहित्य आणि शांती, काव्य आणि मोक्ष, रस आणि परतत्व यांच्यातील बोलक्या सीमारेषा दिसतील म्हणून. एखादी स्त्री लावण्य आहे, गुण आहे, कुळ आहे, सर्व गुण संपन्न असून ते पतिव्रता असलं पाहिजे. तर त्याचप्रमाणे ह्या माझ्या ह्या गीतेमध्ये साहित्य आहे, शांती आहे, काव्य आहे आणि गीता ऐकण्यामध्ये मोक्ष आहे, गोडी आहे. आणि ह्या गीतेमध्ये जे शब्द बोललेले आहेत त्याची सीमारेषा दिसतील, म्हणजे त्याचं सीमेचं वर्णन करता येणार नाही. म्हणूनच ही गीता ऐकावं. मुळातच साखर गोड आहे आणि ती आवडते. तीच औषध जर म्हणून एखाद्या वेळेस जर रोग्याला डॉक्टरनं दिलं तर ते साखर पुन्हा पुन्हा का खाऊ नये म्हणलं. साखर पहिलेच गोड आहे आणि ते डॉक्टरनं सांगितलं की साखर खाल्ल्यानंतर रोग बरं होतो, मग ते रोग जसं बरं होतो म्हणलं तसं असणारं या ठिकाणी आपल्याला गीता पहिलेच असणारं या ठिकाणी हे जसं सोपी आहे आणि हे सांगितल्यानंतर हे गीतेचे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला हे मोक्ष मिळणार आहे म्हणून सांगू लागले. मलयव मलवायू मुळाचाच मंद आणि सुगंधित असतो, पण त्याला जर अमृताचा स्वाद लाभला आणि दैवयोगाने सुवर्ण आधी त्यात निर्माण झाला तर तो आपल्या स्पर्शाने सर्व शरीर शांत करील, आपल्या गोडीने जिभेला नाचवेल, तसेच कानाकडून वाहवा म्हणवेल. त्याप्रमाणे या गीतारूप कथेच्या ऐकण्याने होणार आहे. म्हणून गीता ऐकण्यानं कसं म्हणलं, एक मलवायू म्हणजे मंद आणि सुगंध आहे म्हणलं. त्याला अमृताचा जर स्वाद लाभला, अमृताला जर भेटलं आणि दैवयोगाने त्याला गोडी सुस्वर्ण आधी त्यात निर्माण झाला तर आपल्या शरीराला शांत करेल म्हणलं आणि ते गोडीने जिभेला नाचवेल म्हणलं. मग तसं ह्या गीता कानाकडून ऐकून व्हावा करून घ्यावं लागणार आहे, गीता कानाने श्रवण करावं लागणार आहे. म्हणून ह्या गीतारूपी कथेच्या ऐकण्याने होणारे आहे, एकतर कानाचे पारणे फिटेल आणि कष्टा वाचून संसार दुःख पूर्णपणे नष्ट होईल. आपल्याला संसारामध्ये कष्ट आणि दुःख होतं म्हणलं, पण ही गीता कानाने ऐकल्यानंतर आपलं पारणं फिटल आणि संसारामधलं दुःख सर्व नष्ट होऊन जाईल. म्हणूनच ही गीता ऐकावं. जर मंत्राने जर शत्रू मरत असेल तर कमरेला कटारे आणि तलवारी का बांधावेत म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एखाद्या वेळेस जर मंत्रानेच जर पुढचा माणूस आपल्याला युद्ध करू लागलेला आहे, एक मंत्र म्हणल्यानंतर शत्रू मरत असेल, मग त्याला युद्ध करण्यासाठी तलवारी, भाली, बरचे एवढं सैन्य घेऊन जायची काय गरज आहे म्हणलं, तर जायची गरज नाही म्हणत. तसंच हे गीता कानानेच आपल्याला ऐकल्यानंतर सर्व असणारं या ठिकाणी मनोकामना पूर्ण होणार आहे. मग तेव्हा असणारं मग एवढं मनोकामना गीता पूर्ण होणार आहे तर काय ऐकू नये म्हणलं. दुधाने साखरेने रोग जात असेल तर कडुलिंबाचा रस का पिवा. जर एखाद्या वेळेस दूध आणि साखरेनं आपलं रोग जात आहे, मग हे माहिती आहे, मग तेव्हा कडुलिंबाचा रस पिवावं का, पिऊ नये म्हणलं. त्याप्रमाणेच मनाला न मारता, हे मनाला काही त्रास न देता, इंद्रियाला कोणत्याही प्रकारचं दुःख न देता ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला हाती सर्व सुख संपत्ती आपोआप आपल्या हातामध्ये येते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रोते हो, एकाग्रतेनं हे चांगलं गीता तुम्ही श्रवण करा असे निवर्तीदास ज्ञानदेव म्हणतात. या ठिकाणी ज्ञानेश्वरीतील असणारा जे 4था अध्याय पूर्ण झाला. पुंडलिका वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.